नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्हाला मस्त एकदम चटपटीत रेसिपी दाखवणार आहे. एवढ्याशा मिरच्यांपासून, एवढ्याच मिरच्यापासून तुम्हाला रेसिपी दाखवणार. पहा, ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्याच्यापासून एकदम मस्त चविष्ट रेसिपी दाखवणार आहे. इथे पहा, मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि साफ करून घेतलेल्या आहेत. म्हणजे देठे बिठे काढून घेतलेले आहेत. आता इथे मी ठेवलेल्या आहेत निसलेल्या मिरच्या. आता मी ह्याचा उपयोग करणार आहे. पहा, अगदी सोपी, पण ही रेसिपी एवढी तोंडाला चव आणणारी आहे ना. खरं आजारी माणूस पडला ना तरी उठून खाऊ शकतं अशी रेसिपी आहे. अगदी तुम्ही पाहताच मी बनवणार आहे लसणाची चटणी. पण ही चटणी वेगळ्या पद्धतीची बनवणार आहे. पहा तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा. लसूण आणि मिरच्या घालून आणखीन काय घालते त्याच्यामध्ये पहा. आणि वेगळी पद्धत तुम्ही कधीच पाहिली का नाही मला नाही माहिती, पण नक्कीच ही पहा. थोडासा छोटासा व्हिडिओ आहे, जास्त काय नाही, 4-5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. तर पहा तुम्ही नक्की. तर इथे बघा लसूण घेते. आता लसूण घेण्याची बी पद्धत आहे माझ्याकडे. पहा तुम्ही. आता हे लसूण असं घ्यायचं आणि हे सोलायचं. त्याची फक्त ती कचरा असतो तो काढायचा, पाकळी सोलायची नाही. हे बघा असं काढून घ्यायचं सर्व. पाकळी बिलकुल आतमध्ये सोडायची नाही. फक्त कचरा काय असेल बाजूबाजूला ते संपूर्ण काढून घ्यायचं. एक एक स्टेप आहे, लक्षात ठेवा. ही टिप्स वापरा. ही लसणाची चटणी तुमची वर्षभर राहणार. वर्ष, 6 महिने, 2 वर्षातसुद्धा राहू शकते. खराब होणार नाही बिलकुल. पण ही टिप्स पहा काय करायला लागणार आहे. ही टिप्स तर लक्षात ठेवली तर तुमची 2 वर्ष चटणी खराब होणार नाही. जर बनवून ठेवली, एक डबा भरून, बरणी भरून बनवून ठेवली, तुम्ही वर्ष 2 वर्ष खाऊ शकता. एवढी जबरदस्त होती. पण तुम्ही नक्की पहा. अगदी तोंडाला पाणी सुटणार, ताटाची शोभा वाढवणारी, अगदी ताटात हवीच आपली ही चटणी. हे बघा, मी आता बरेच 1-2 कांड्या मी सोलून घेतलेल्या आहेत. तर मिरच्या थोड्या आहेत, मी थोडीच दाखवणार आहे तुम्हाला. तर मी आलेले आहे गावाकडे, आणि गावाकडे बनवते. आपल्या खायला वाटलं मला खावं, चला लसणाची चटणी वाटून खावं, म्हणून मी पटकन आता थोडेसेच घेतलेले आहे सर्व काही. आता तुम्हाला पण दाखवते म्हटलं, बघूया. हे पहा. तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात वाटणार आहे. याला बिलकुल भाजणार नाही, काहीच नाही करणार याला. असंच मिरच्या पण नाही भाजणार. मिरच्या अशाच टाकणार आहे, लसूण असंच टाकणार आहे, सगळं असं. आता ह्याच्यात मला ट्रिक वापरायची आहे वाटताना. ही चटणी वाटताना ट्रिक कशी वापरायची, तर मी इथं तेल घालणार आहे. पाणी बिलकुल वापरणार नाही. तर तेल बघा किती चमचे घातले मी. हा 3रा चमचा. 3 चमचे मी तेल घातलेले ह्याच्यामध्ये. पहा आता मी झाकण लावून ह्याला बारीक वाटून घेणार आहे. बारीक म्हणजे एकदम बारीक नाही, थोडीशी जाडसर ठेवायची चटणी कधी पण. हे मीठ चवीनुसार घालायचं. तर थोडी आहे म्हणून थोडं सगळं चाललेलं आहे. चवीनुसार. मी तेल घातल्यामुळं काय होतं मैत्रिणींनो, ही मिरची तुमची चटणी आहे ना, खराब बिलकुल होत नाही. किती दिवस ठेवा. पहा, आहा, काय तोंडाला पाणी सुटले बघा. तेलामुळं वाटली गेलेली आहे. पहा ती चटणी. वाटलं का नाही तुम्हाला, का सुटलं का नाही पाणी तोंडाला पाहताच. अजून काढू द्या, मग तुम्हाला समजेन की कशी रंगीत चटणी. तिखट बिलकुल नाही, का की मिरच्या तिखट नाही त्या. आणि लसूण भरपूर घातलाय. छान अशी काढून घेते. काही काही मैत्रिणी अशा रेसिपी असतात ना, आठवणीत राहण्याजोगी असतात आणि आवडतात सर्वांना. आता एका मैत्रिणींनी मला, मी पाठीमागं पण व्हिडिओ दाखवला होता माझ्या दुसऱ्या चॅनलवर लसणाच्या चटणीचा. पण मला आता बरेच आग्रह आलेला आहे. बुलढाण्यावरून बोलती एक सखी. तर बोलती, ताई तुम्ही परत मला दाखवा ना लसणाची चटणी. त्यांना भरपूर आवडली. तर त्यांना सापडत नाही माझ्या चॅनलवर. ते म्हणतात मी बरीच शोधली पण भेटत नाही त्यांना. बुलढाण्याहून सुमनताई आहे. तर बुलढाण्याहून सुमनताई नक्कीच पहा व्हिडिओ. हा छोटासा आहे. आणि लसणाची चटणी अशा पद्धतीने करा, तुमची वर्षभर खराब होणार नाही. तुमची संपून जाईन पटकन जरी खराब होणार. आणि ही चटणी तुम्ही पाहताच तुम्ही दुसऱ्या दिवशी बनवणारच. पहा अशा पद्धतीने किती सुंदर कलर आणि छान दिसते, अगदी तोंडाला पाणी सुटण अशी. तर आवडलं माझी ही चटणी तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. सुमनताई बुलढाण्यावरून पाहताय तुम्ही, ते पण पहा, बनवून पहा एकदा. मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कशी वाटली तुम्हाला ही चटणी माझी. आणि बनवून पहा, खरंच अगदी तोंडाला पाणी सुटणारी आहे. कोणीही खा, लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत. आता माझा मसाल्याविषयी सांगते तुम्हाला. तर पहा पुढे आता व्हिडिओ. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला.
तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. ताई मिरच्या तर घ्याच तुम्ही, पण ही चटणी नक्की करून पाहा, मला कमेंटमध्ये कळवाच. बाय.